खालील जमीन धारण्यानुसार प्रति हेक्टरी 20,000 रुपये याप्रमाणे प्रोत्साहनपर राशी म्हणजे बोनस देण्याचा निर्णय केलेला आहे। मागच्या वर्षी 20,000 दिला होता, याही वर्षी आम्ही 20,000। शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या किसान राजा युट्यूब चॅनलमध्ये। चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आलेली मोठी अपडेट। राज्यामध्ये 25,000 पीक विमा मिळण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे। आज सोमवारी 8 जिल्ह्यांमध्ये पीक विमा येणार आहे। राज्यातील सर्व शेतकऱ्यांसाठी प्रधानमंत्री फसल विमा योजनेची ही सविस्तर अपडेट। राज्यातील शेतकऱ्यांना आता पीक विम्यामध्ये सुद्धा मोठी वाढ होणार आहे। गेल्या काही दिवसापासून आपण बघितलं तर पीक विमा 2025 चे पैसे रखडलेले होते। या रखडलेल्या रकमेची सर्व शेतकऱ्यांना पैसे देण्याचे आदेश राज्य सरकार आणि केंद्र सरकार यांच्या मार्फत देण्यात आलेला आहे। प्रधानमंत्री फसल विमा योजना 2025 चे पैसे हेक्टरी प्रत्येक जिल्ह्यामध्ये वेगवेगळे आहे। आता हे सर्व पैसे लवकरात लवकर मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे। केंद्रीय महसूल प्रशासन असेल, राज्यातील महसूल प्रशासन असेल, त्याचप्रमाणे डीबीटी पोर्टल असेल, या सर्व पोर्टल अंतर्गत कारवाई पूर्ण झालेली आहे आणि राज्यातील सर्व शेतकऱ्यांना प्रधानमंत्री फसल विमा योजनेचे जी काही हेक्टरी 15 ते 35,000 रुपये आहे, हे सर्व कॅल्क्युलेशन पूर्ण झाल्यानंतर आता पैसे देण्याचा निर्णय सरकारने जाहीर केला आहे। गेल्या काही दिवसापासून पैसे रखडलेले होते, परंतु आता राज्यातील सर्व ठिकाणी लवकरात लवकर पैसे मिळण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे। गेल्या काही दिवसापासून आपण बघितलं शेतकरी वर्ग प्रतीक्षेत होता, कारण यावर्षी मोठ्या प्रमाणात पिकांचं नुकसान झालंय। मागच्या वर्षी सुद्धा पिकांचं नुकसान झाले होतं। आता आपल्याला पैसे आले का नाही हे कसं चेक करायचं, तर प्रधानमंत्री फसल विमा योजना या पोर्टल वरती जाऊन आपण हे पैसे चेक करू शकता, आपल्याला जमा झाले का नाही। पीएमएफबीवाय ही सरकारची अतिशय महत्वाची योजना आहे। या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना हेक्टरी पैसे दिले जातात। मग हे पैसे जे आहे ते इल्ड बेस्ड क्रॉप बेस्ड मॉडेल नुसार दिले जातात। ज्या शेतकऱ्यांना अजूनही पैसे आलेले नाही त्यांनी आपलं आधार कार्ड, पॅन कार्ड, बँकेला लिंक आहे का चेक करून घ्या, किंवा केवायसी अपडेट नसली तरी सुद्धा पैसे रखडले जाऊ शकतात। प्रधानमंत्री फसल विमा योजनेचे सर्व राज्यांमध्ये वितरण सुरू झाले आहे। आपल्या राज्यात सुद्धा आता त्यानुसार पैसे 2 ते 3 दिवसामध्ये सर्व ठिकाणी जमा होणार आहे। पीएमएफबीवाय प्रधानमंत्री फसल विमा या पोर्टल वरती जाऊन आपण लगेच चेक करायचं आहे की त्या मंडळाला किती पैसे आले। आपल्या गावाची सविस्तर यादी सुद्धा या ठिकाणी आले। आपण ॲग्रोस्टॅक मॉडेल जर काढलेले नसेल ते सुद्धा लवकरात लवकर ॲग्रोस्टॅक कार्ड काढून घ्यायचं आहे। त्यामुळे सुद्धा कधी कधी पैसे अडकू शकतात आणि नवीन हंगामातील पीक विमा काढून घ्या, जेणेकरून नुकसान झालं तर पीक विम्याची सर्व रक्कम सर्वात आधी आपल्यापर्यंत पाहायला मिळते। गेल्या वर्षी 1 रुपया सरसकट पीक विमा होता, आता हेक्टरीनुसार पीक विमा सरकारने जाहीर केलेला आहे। आपला पीक विमा जर अजूनही आला नसेल तर पीएमएफबीवाय या संकेतस्थळावरती जाऊन आपण लॉग इन करायचं आहे, आधार बेस ओटीपी टाकायचा आहे। त्या ठिकाणी आपल्या क्लेमची स्टेटस आपण चेक करू शकता। प्रधानमंत्री फसल विमाची सविस्तर अपडेट रोजच्या रोज चॅनलच्या माध्यमातून जाणून घेण्यासाठी चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला मात्र विसरू नका। अधिक माहितीसाठी बेल आयकॉन प्रेस करा। पीएमएफबीवाय पोर्टल अंतर्गत नवीन अपडेट बघण्यासाठी चॅनलला लाईक, सबस्क्राईब, शेअर करायला विसरू नका।